सांगली विश्रामबाग परिसरातील अतिशय वर्दळ असणाऱ्या ठिकाणी चालत निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून ढकलून देत तिच्या गळ्यातील 40,000ची सोन्याची चेन स्नॅचिंग करून जबरी चोरी केल्याची घटना घडली। सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास नागराज कॉलनी येथे घडली आणि या प्रकरणी शकुंतला राजकुमार सकळे वय वर्ष 58 राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की शकुंतला सकळे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील मिलिटरी कॅन्टीनच्या पाठीमागील कॉलनीमध्ये राहतात। सकळे या रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास नागराज कॉलनी येथे असलेल्या बिल्डर असोसिएशनच्या हॉलजवळील एका दुकानात गेल्या होत्या। त्या ठिकाणी चिरमुरे खरेदी करून त्या घरी परत येत होत्या आणि यावेळी अज्ञात एक तरुण त्यांच्याजवळ दुचाकीवरून आला। त्यांनी सकळे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून चोरण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी शकुंतला यांनी त्याला प्रतिकार केला असता त्याने झटापट करून 40,000ची सोन्याची चेन हिसडा मारून चोरत पलायन केलं आणि या झटापटीत शकुंतला सकळे या जमिनीवर पडल्याने त्या जखमी झाल्या। भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी चेन स्नॅकिंगची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे आणि यानंतर शकुंतला सकळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू ठेवला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।